नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांना सगळ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, विलास घुले यांचा खून होऊन आज दोन महिने झाला आणि 2 महिन्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाही. जे काही आरोपी अटक आहेत ते आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून जे काही त्यांना आर्थिक मदत व्हायला पाहिजे, त्या सीडीआर मध्ये कुणाचे फोन आले ते बघितलं नाही. नंतर तुम्हाला सांगतो, त्याला त्याच्या स्वतःच्या जीविताला धोका आहे, ते पोलीस बंदोबस्त मागितलाय त्याचा मिळाला नाही. त्या जे आरोपी कोणी आरोपी असतील त्याच्यावर मोका लावला पाहिजे, ही सुद्धा सगळ्याची भूमिका आहे. त्यामुळं त्या मागण्यासाठी गेली 15 दिवसापासून 16 दिवस झालं विलास घुलेची आई वय वर्ष 60 वर्ष, विलास घुलेचा भाऊ आणि त्याची पत्नी आज 15-16 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या समोर आमरण उपोषण चालू आहे. हे सगळं होत असताना विलास घुलेच्या पत्नीने 20 प्रशासन केलं, तरीही शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही. म्हणून आम्ही उद्या येत्या 21 तारखेला विलास घुले या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती केलेली आहे. आपण त्याचा खून झालाय, त्याचा खून केला गेला, अशा कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं. माझे एक शासनाला आव्हान आहे. बीडचे खासदार सोनवणे साहेबांनी सांगितलं की माझ्या मुलाचा कुठेही नाव असेल तर मी पोलिसाच्या स्वाधीन करायला तयार आहे. माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की जर त्यांचं नावच नाही, मग त्यांचं नाव जे मला वाटतं पुरवणी जॉब मध्ये आलं कसं, आणि जर पुरवणी जॉब मध्ये नाव आलं असतं तर शेकडो उदाहरण तुम्हाला सांगतो की त्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला आतापर्यंत बाहेर राहिलाच नसता. एक तर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला, एक तर पोलिसांनी त्यांना मदत केली. याचं उत्तर आम्ही उद्या देणार. माझी अगदी प्रामाणिक भावना आहे, जर सौरव सोनवणेचा काही संबंध नव्हता तर पुरवणी जॉब मध्ये संबंध आला कसा हे पोलीस प्रशासनाने सांगितलं पाहिजे आम्हाला. म्हणजे सीडीआरच्या माध्यमातून सीडीआर दाखवले पाहिजेत. खासदार म्हणतात माझ्या मुलाचा संबंध नाही, एसपी म्हणतात त्यांचा संबंध नाही, मग सीडीआरचा उपयोग काय? किंवा सीडीआर काढला नाही काढला, आणि जर हे सगळं बी नाही तर पुरवणी जॉब मध्ये त्यांचा संबंध आला कसा हे बीड जिल्ह्याच्या एसपीने सांगितलं पाहिजे आम्हाला. अनेक आंदोलन होतात, अनेक मोर्चे निघले जातात, परंतु माझ्या माहितीस्तव ज्या ज्या ठिकाणी पुरवणी जॉब मध्ये नाव घेतलं गेलं त्यांना ते आरोपी केले गेले. त्यात खूप तपास झाला, त्या तपासामध्ये निष्पन्न काय होईल माहित नाही, परंतु एका दिवसात सीआयडीने तपास केला, एका दिवसांनी पोलीस PSIने तपास केला, SITने तपास केला. हे सगळं होत असताना सौरभ सोनवणेचं नाव आलं कसं, हा माझा पोलीस या SP ला माझा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही उद्या होणाऱ्या मोर्चाला आम्ही लाखोच्या संख्येने सहभागी होणार आहे. या घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज त्यांच्या घरात 4-5 माणसं आहे, त्यातले 3 माणसं गेली 15 ते 17 दिवसापासून ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतायत. हे सरकारचं लक्ष नाही. मला स्पष्ट म्हणायचं आहे की सरकारने सगळ्या सोबत सारखं राहिलं पाहिजे. आम्ही कितीतरी दिवसापासून सांगितलं, मागणी केली, एकही मागणी आजपर्यंत या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, या जिल्ह्याचे SP असतील, SP म्हणतात तपास चालू आहे, CID म्हणतात तपास चालू आहे. काय चाललं? माझी पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की बांधवांनो, एक 26 वर्षाचा मुलगा 26-27 वर्षाचा मुलगा त्याचा खून झाला. जे काही आरोपी असतील काही अटक केलेत, काही संशयित आरोपी आहेत,
त्यांच्यावर सुद्धा जर संशय असले तर कारवाई केली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना त्या घुले कुटुंबाला कुठल्याही प्रकारची आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून मी सांगितलं ना 4 ओळीचं पत्र सुद्धा मिळालं नाही. मग मला वाटतं विलास घुले गेला तसा त्याच्या बायकोने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शासनाला ह्या तिन्ही लोकांचा जाती धर्माच्या लोकांना विनंती करतोय की उद्या होणाऱ्या 21 तारखेच्या मोर्चाला तुम्ही लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आणि घुले कुटुंबाला न्याय द्यायचं काम करा, एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. साहेब यामध्ये जर आपण पाहिलं पोलीस यंत्रणा परंतु अशी चर्चा आहे की राजकीय साहेब ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यावेळी विलास घुलेला त्या तिकडे हॉस्पिटलला गेलो त्यावेळी रमेश घुलेला त्यांनी सांगितलं ही घटनाक्रम सांगितला. आता तो माणूस गेलेला आहे, पण सीडीआर मध्ये जर असेल तर पोलिसांनी दाखवलं पाहिजे, माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि नसेल तर विनाकारण त्याचं नाव नाही घेतलं पाहिजे, ही बी आमची भूमिका आहे. आम्ही म्हणत नाही विनाकारण कुणा खूप मोठा मोर्चा काढला, खूप एखादं मोठं आंदोलन केलं आणि मुख्यमंत्री गुन्हा दाखल करा म्हणलं तर होणार आहे का? तुम्ही पुराणी जॉब मध्ये पोलिस पुराणी जॉब मध्ये घेणार आहेत का? म्हणजे पोलिसाकडून सुद्धा कधी कधी अन्याय केला जातो. यांच्या जागेवर एखादा गरीब सर्व जाती धर्माच्या नेत्यांना आवाहन करतो, मृत्यू झालेला जात नसते, खून झालेला आहे आणि त्या ज्या कुटुंबातला खून झाला त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हावा, एवढीच माझी विनंती. छत्रपती स्टेडियम ते अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज, कलेक्टर ऑफिस हे मोर्चात आमचा रूट असणार. एकीकडे घुले कुटुंब आक्रोश करत मात्र राजकारणातील काही नेते सामाजिक कार्यकर्ते हे सीडीआरचा अहवाल येण्यापूर्वी या ठिकाणी स्टेटमेंट करतायत की जे तुम्ही आरोप करताय त्यांचा काय. माझी तेच सांगितलं मी आता, सीडीआर मध्ये नाव आहे की नाही आम्हाला का पोलिसांना दाखवून द्यावं, सीडीआर मध्ये नाव आहे का नाही ती दाखव ना. सीआयडी असेल, एसआयटी असेल, इथले एसपी असतील, बरं सीडीआर मध्ये नाव नाही, कशातच नाव नाही, मग पुरवणी जॉब मध्ये नाव आलं कसं, हा माझा प्रश्न. का घेतलं गेलं? एखाद्या कुटुंबावर अन्याय बी नाही झाला पाहिजे. समजा पुराणी जॉब मध्ये आता मी फिरेदी असताना मी जर काही म्हणलो, पण एवढं मला माहिती आहे काही ना काही धागेदोरा असल्याशिवाय पोलिस सुद्धा एवढा रिस्क घेऊ शकत नाहीत, हा पण माझा विषय. आता जो अहवाल आहे, अहवाल येण्यापूर्वी काही जणांनी स्टेटमेंट केले, काही दोष नाही. आता काही दोष नाही म्हणण्यात अर्थ नाही, काही दोष नसता तर पुराणी जॉब मध्ये नाव नसतं. आणि आता जे होईल त्याला सामोरं गेलं पाहिजे. आमचं मत नाही की तुम्ही आरोपी आहात, पण आमचं मत आहे की जी घटनाक्रम घडला गेला तो घटनाक्रम म्हणजे सत्तेपेक्षा जास्त विरोधकच आहेत असं मला वाटतं. सरकार कारण की अनेक महाराष्ट्रातले प्रकरण पाहिले मुख्यमंत्री जातीत केले जातात, मात्र या प्रकरणाकडे कुठंतरी सरकार पण कुठेतरी दुर्लक्ष करते असं वाटतंय का? कारण की लक्षच नाही असं वाटतंय का? 100% दुर्लक्ष केलंय. हो, मला काय म्हणायचंय, संतोष भैया देशमुखचा खून झाला, त्या खुनाचा आम्ही बघा त्याही वेळी आमचं स्टेटमेंट आहे. माझे तुम्हाला 100 पोस्ट दाखवतो, माझे आता फेसबुक दाखवतो तुम्हाला. जे कुणी गुन्हेगार असते त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, तेव्हाची आमची भूमिका आहे. जे कुणी आरोपी असते, माझा भाऊ असू द्या, तरी पण त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि जर त्यावेळी सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री हे सगळे असणार आहेत. मी म्हणत नाही, असं कम्पेअर करत नाही, परंतु तशाच प्रकारचा एक खून झालाय.
विलास घुले गरीब कुटुंबातला. आम्ही लोकसंख्येने कमी असू, परंतु शासनाकडं एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे. शासनाने सुद्धा समाज, जात, धर्म, पंथ हे सोडून जी घटना घडली त्या घटनेसाठी जिथं अन्याय झाला त्या ठिकाणी जर कुणी असेल तरी त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं आहे आणि ते सरकार करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर बघितलं तर बाबा हत्या झाली त्यावेळेस 2-3 कामगारांनी त्या गावाला काम केलं. आज ते आमदार आम्ही आवाहन केलं सगळ्यांना आणि उद्या येतील सगळे कदाचित आले पाहिजेत. सगळ्यांना मेसेज केलेत, सगळ्यांना सांगितलं आम्ही तुम्ही उद्याच्या मोर्चामध्ये सह आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, एक घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं एवढीच माझी विनंती. मंत्र्यांनी सुद्धा पूर्व संवाद साधला होता. ते पण आपण विचारलं. हम्म. मंत्र्यांनी सुद्धा पूर्व संवाद साधला होता. त्यातून काही टक्के लोक एक कारण बोलतात. पण ते जरी तुम्हाला कळलं नाही का? ते छोटे मोठे दिसले काय त्यावर मोठा परिणाम होतो. जाती खूप आहे. ते कुठेतरी कामाचं माझं तर आव्हान आहे, त्या बघा जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. ज्याचं काही घडलंय त्यांनी त्याला मदत झाली पाहिजे. पण हे जो जातीवाद मोर्चा नाही, आमचा मोर्चा गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आमचा मोर्चा गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आमचे हजारो शेकडो बांधव मराठा समाज हे महाराज माझे मित्र आहेत. एक शब्दही मला ते असं म्हणजे आजपर्यंत तरी मला वाटतं म्हणजे ही भावना महाराष्ट्रातले हजारो मराठा समाज बांधव माझे मित्र आहेत. आणि मी महापालिका लढत असताना हजारो मराठा समाजाच्या माणसांनी मला मतदान दिलंय. त्यामुळे हा वाद मराठा समाजाचा नाहीच, हा वाद गुन्हेगाराचा आहे. हा वाद जो मयत झाला त्याचा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे. आम्ही कुणीही कुणाचंही समर्थन करत नाहीत, परंतु गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे आणि जे कुटुंब आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, आमची अशी भूमिका आहे. एकंदरीत जर बघितलं तर ज्या सीडीआरवरून हा सगळा वाद सुरू आहे. काही जण म्हणतात की सीडीआर मध्ये संरक्षण नाव आहे, काही जण म्हणतात की संरक्षण सीडीआर मध्ये नाव आहे. या संदर्भात प्रशासनाला काय विनंती? सीडीआर वरून हा सगळा वादंग चालू आहे, उपोषण चालू आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. नेमकं प्रशासन या संपूर्ण प्रकरणात कुठली काय आहे किंवा या प्रकरणात कुठलीच कारवाई केली जात नाही. या प्रकरणात रमेश गुळेंचं म्हणणं आहे की सीडीआर मध्ये नाव आहे आणि पुरावे देईल. रमेश गुळेंकडे ते सीडीआर पुरावे आले कुठून त्यांना कोणी सांगितलं? अशा पद्धतीने काही समोर आले नाही. माझं स्पष्ट भूमिका आहे. हे बघा, कुणीतरी कोणाला सांगितल्याशिवाय बोलत नसतं. आणि सीडीआर काय तुमच्या आमच्यात येत नाही. सीडीआर काढायचं त्याला गव्हर्नमेंट यंत्रणा मोठी आहे आणि काही ना काहीतरी क्ल्यू असल्याशिवाय यंत्रणा होत नाही. पण माझं शासनाला आव्हान आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे, तुम्ही सीडीआर तपासून तुम्ही स्पष्ट करा. तुम्ही स्वतः या सीडीआर मध्ये तुम्ही गृहमंत्री आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढे पॉवर त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्र्यांनी सीडीआर तपासून ते सांगितलं पाहिजे. विनाकारण एकमेकात जातीत्य निर्माण करणं, विनाकारण ह्या भावना एकमेकाच्या अंगावर जाणं हे आम्हाला आवडत नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत करतो. माझे मित्र उद्योगपती मराठा समाजाचे, मी त्यांच्यासोबत आमची पार्टनरशिप आहे. मी आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी जातीच्या विरोधात नाही, मी गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आणि जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी घुले कुटुंबासोबत असतो. त्याला एक झापड सुद्धा नाही मारली.